कारवाईनंतर संभाव्य धोका लक्षात घेता अमेरिकेत सुरक्षा व्यवस्थेत वाढ, रस्त्यावर ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त. इस्रायली आणि अमेरिकन लढा विमानांच्या इराणच्या आकाशात गिरत्या अनेक ठिकाणी बॉम्बहल्ले. इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यातही इराणमध्ये लोक रस्त्यावरून घोषणाबाजी करतात. इराणचा इस्रायलवर क्लस्टर बॉम्बने हल्ला, युद्धात पहिल्यांदा क्लस्टर बॉम्बचा उपयोग. इस्रायलवर इराणकडून ड्रोन हल्ला, लष्कर प्रमुखांच्या मृत्यूनंतर इराण सैन्याचं नेतृत्व जनरल अहमद वाहिदींकडे. इराणकडून तेल अवीवमध्ये क्षेपणास्त्र हल्ले. बलिदान व्यर्थ जाणार नाही, इराणी मीडियाकडून खामेनींचा व्हिडिओ जारी. खामेनींच्या मृत्यूनंतर इराणमध्ये शोकाकुल आणि तणावाचं वातावरण. सर्व गोष्टींचे परिणाम खूप वाईट होतील. हल्ल्यात अनेक अमेरिकन मारले जातील. इराणचा डोनाल्ड ट्रम्प यांना थेट इशारा. तर आमचं पुढील टार्गेट नेतन्याहू. इराणचा इस्रायलला इशारा. एक महत्वाची बातमी, युद्धात अमेरिकेसोबत नाटोची ही घोषणा. इराणने विचार न करता पाऊल उचलली असं नाटो देशांकडून म्हणण्यात आलेलं आहे. इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे. युद्धात अमेरिकेसोबत नाटोचीही आता ही घोषणा. इराणसाठी हा मोठा धक्का. इराणने विचार न करता पावलं उचलली अशी प्रतिक्रिया, अशी भूमिका जी आहे ती नाटो देशांकडून मांडण्यात आलेली आहे. त्यामुळे युद्धात आता अमेरिकेसोबत असल्याचं नाटो देशांकडून सांगण्यात आलेलं आहे. इराणवरील हल्ल्याचा व्हिडिओ अमेरिकेकडून जारी. ऑपरेशन एपिक फ्युरीचा एक नवा व्हिडिओ समोर. इराकमध्ये आयातुल्ला खामेनींच्या निधनाचा शोक. नासिरिया शहरात हजारो नागरिक रस्त्यावर. अमेरिका इस्रायल विरोधात घोषणाबाजी. इराकच्या बगदादमधील ग्रीन झोनमध्ये अमेरिकेच्या विरोधात आंदोलन. अमेरिकन दूतावासाजवळ इराकच्या नागरिकांचं आंदोलन. इस्रायल हल्ल्यात खामेनींचा मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेच्या दूतावासाबाहेर जोरदार घोषणाबाजी. इराकी तरुणांचा बगदादमधील अमेरिकन दूतावासावर हल्ला. हल्ल्याचा व्हिडिओ समोर. पाकिस्तानच्या लाहोरमध्येही अमेरिकन दूतावासासमोर निदर्शनं. पाकिस्तानात अमेरिकेविरुद्धची निदर्शनांची झळ आता लाहोरपर्यंत पोहोचली. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या युद्धनौकेवर पहिल्यांदाच हल्ला. इराण अमेरिका युद्धात सर्वात मोठा भडका. अमेरिकेची सर्वात मोठी विमानवाहू नौका USS अब्राहम लिंकनवर इराणचा मिसाईल हल्ला. इराणी माध्यमांचा मोठा दावा, युद्ध अजून भडकणार. जगातील सर्वात घातक विमानं युद्धाच्या मैदानात. इराणवर अमेरिकेचा B-2 बॉम्बरने हल्ला. 4 B-2 बॉम्बरना 2000 पाऊंडचे बॉम्ब टाकल्याची माहिती. इराणच्या मिसाईल असलेल्या ठिकाणी हल्ला. अबुधाबीमधील फ्रेंच नौदल तळावर इराणकडून आत्मघाती ड्रोन हल्ला. फ्रेंच नौदल तळ कॅम्प दे ला पॅट्सवर इराणचा ड्रोनने हल्ला. हल्ल्याचा व्हिडिओ समोर. इराणवर हल्ला करण्यासाठी इस्रायल अमेरिकेने आधुनिक ड्रोन वापरले. अमेरिकेकडून इराणवर हल्ल्यासाठी तात्काळी ड्रोनचा वापर केल्याची माहिती. इस्रायलमधील तेल अवीवमधील बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकन हवाई दलाचे विमान तैनात. इस्रायलच्या तेल अवीव शहरात इराणकडून मिसाईल हल्ले. इराणकडून इस्रायलच्या नागरिकांना लक्ष्य केलं जातं. इस्रायलवरील हल्ल्यानंतर इस्रायलकडून स्टेटमेंट जारी. अमेरिकी मिसाईल हल्ल्याच्या इराणमधील रहिवासी भागांनाही फटका. तेहरानमधील रहिवासी इमारत आणि रुग्णालयालाही फटका. हल्ल्यामुळे इराणी नागरिकांची पळापळ झाल्याचं पाहायला मिळालं. इराणची राजधानी असलेल्या तेहरानच्या अनेक भागांमध्ये हवाई हल्ले. मात्र इराणकडून हवाई हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर. इराणकडून अमेरिकेच्या रिधाममधील हवाई तळावर भीषण हल्ला. ऑपरेशन फतेह खैबर अंतर्गत इराणकडून अमेरिकेच्या एअरबेसवर हल्ले. इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात इराणी संरक्षण दलाचे 7 वरिष्ठ अधिकारी ठार. इस्रायल हवाई दलाची ट्विट करत माहिती. आम्ही सर्व ताकदीसह